हॅलो गाईज. तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीला सुभेदार कुटुंबाने स्वीकारलं. तर बघूया काय आहे माहिती आणि काय आहे सविस्तर माहिती. तर मित्रांनो, इकडे सायलीला चक्कर येते आणि घरात कोण नसते तेव्हा तिला चक्कर येते म्हणून कल्पना डॉक्टरला बोलवते आणि डॉक्टर येतात तेव्हा सायलीला शुद्ध नसते. डॉक्टर आल्यानंतर सायलीला चेक करतात आणि बोलतात तुमच्या सायलीला काय झालं नाही, उलटं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डॉक्टर कल्पनाला बोलतात तुम्ही आजी आजोबा होणार आहात. कल्पना खूप खुश होते. ती मागचं सर्व विसरून जाते आनंदाच्या भरात आणि तेवढं सायलीला शुद्ध येते. तेव्हा सायलीला डॉक्टर बोलतात तुम्ही आई बाबा होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा अर्जुन पण तिथे असतो. ते ऐकून अर्जुनला आनंद काय मावत नव्हता. सायली पण लाजत असते. कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुम्ही पणजी होणार आहे. पूर्णाजी पण खूप खुश होते. तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज येतात. प्रतिमाला पूर्णाजी बोलते सायली आपली आई होणार आहे आणि मी पणजी होणार आहे. तर प्रतिमा बोलते खरंच सायली, आणि रविराज बोलतो काळजी घे बाळा. आणि पूर्णाजी बोलते सायलीला की आता तू घरातली कामं करायची नाहीत. घरातली कामं सर्व मी आणि सर्व कल्पना आणि प्रिया वगैरे करतील. तेवढ्यात प्रियाचा खूप जळफळाट होत असतो. मित्रांनो, तर येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे की प्रिया कशाप्रकारे कारस्थान करते आणि सायली त्याला कसा माग देते. अशाच माहितीसाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू गाईज.